पत्नीच्या या 5 चुकांमुळे नवऱ्याची बरबादी 100% होते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. हे तुम्ही ऐकलं असेलच की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्त्रीचाच हात असतो. किमान फक्त हे बोलण्यापुरतेच मर्यादित नाही, तर खरं तर हिंदू पुराणात देखील पतीच्या यशाचं मुख्य कारण पत्नीलाच मानले जाते. असे म्हणतात की लग्नानंतर मोठ्या प्रमाणात पतीचे भवितव्य हे पत्नीवर अवलंबून असते. लग्नानंतर काही लोकांचे नशीब पूर्णपणे बदलते आणि ते यशाच्या वाटेवर चालू लागते. तर मित्रांनो, काही लोक लग्नानंतर आपले नशीब गमावण्यास सुरुवात करतात. म्हणजेच ते अधोगतीकडे वाटचाल करताना दिसतात. मित्रांनो, असं घडण्यामागचं कारण हे फक्त बायकांच्या काही चुकाही होऊ शकतात. मित्रांनो, भविष्य पुराणात पती पत्नीच्या काही नियमांचे वर्णन देखील केले आहे. पत्नीच्या काही चुकांचा उल्लेख आहे. लग्नानंतर जर पत्नीने एखादी चूक केली असेल तर त्याचा परिणाम थेट तिच्या पतीवर आणि त्याच्या नशिबावर होतो. आणि म्हणूनच लग्नानंतर पत्नीने काही नियमाची काळजी घ्यायला हवी. लग्नानंतर पत्नीने हमखास नियम पाळले पाहिजेत. अशा काही नियमाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पतीला बर्बाद करू शकणाऱ्या अशा बायकोच्या 5 चुका. मित्रांनो, त्यातील सगळ्यात पहिली चूक म्हणजे सकाळी उशिरा उठणे. जर एखादी बायको सकाळी सूर्योदयानंतरही अंथरुणावर झोपली असेल तर तिथेच बरीच नकारात्मक ऊर्जा तयार होते. असे म्हणतात की उशिरा उठणाऱ्या महिलेच्या पतीला नेहमीच दुर्दैवपणाचा सामना करावा लागतो. ही ऊर्जा थेट त्या पतीच्या नशिबावर परिणाम करते आणि संपूर्ण दिवस वाया जात असतो. म्हणूनच सूर्योदयापूर्वीच पत्नीने नेहमी उठायला हवे. दुसरी चूक म्हणजे घर स्वच्छ न ठेवणे. ज्या स्त्रिया आपले घर स्वच्छ करीत नाहीत आणि त्यांच्या खोलीत जिथे वास येत असतो, अशा घरात गरिबी यायला वेळ लागत नाही. मित्रांनो, वास्तविक असं घडल्याने पत्नीच्या कामावर किंवा पतीच्या कमाईवरही त्याचा परिणाम होत असतो. असे मानले जाते की जी स्त्री घर घाण ठेवते तिच्या पतीचा खर्च कमाईपेक्षा जास्त असतो. म्हणूनच पत्नी घर आणि खोली नेहमी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. तिसरी चूक, बायकोने रोज अंघोळ न करणे. कोणतीही पत्नी किंवा कोणतीही स्त्री जी दररोज अंघोळ करत नाही किंवा स्वतःला स्वच्छ ठेवत नाही, ती नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते. तसेच तिच्या आजूबाजूला देखील नकारात्मक ऊर्जेचा वावर असल्याची भावना आहे. अशा परिस्थितीत नवरा आळशी बनतो आणि त्याचं मन कामावर किंवा कशावरही लागत नाही. मित्रांनो, चौथी चूक म्हणजे बायकोने भांडण करणे आणि कठोर शब्द बोलणे. जी स्त्री प्रत्येक गोष्टीत आपल्या पाठीशी भांडते किंवा आपल्या झगडा करते, त्या घरातील नवऱ्याचे मन डायव्हर्ट होते. याचा परिणाम त्याच्या कामावर आणि त्याच्या वागण्यावर देखील झालेला दिसून येतो. मित्रांनो, 5वी चूक म्हणजे अन्नामध्ये भेदभाव करणे. कोणतीही स्त्री जी पतीला आनंदाने किंवा पवित्र मनाने जेवण बनवून देत नाही किंवा त्यांच्या आवडीचा काही बनवत नाही, तेव्हाच खरं तर तिच्या नवऱ्याचं पतन होतं. तेव्हापासून सुरू झालेलं हे पतन असतं. या अशा चुका पत्नी किंवा पतीच्या मागे लागून राहतात आणि नशीबही आपल्या आवडीचं काही आपल्या वाट्याला येऊ देणार नाही. दुर्दैवीपणा टाळायचा एक मार्ग देखील आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण कर्म करायचे नाही, केवळ उपायांच्याच मागे चालत राहायचं. आपण स्वतःला प्रगतीच्या मार्गावर सतत ठेवा. चांगले कर्म करत राहा. जर आपण दररोज सकाळी निर्मळ अंतःकरणाने, निर्मळ मनाने उठलात आणि खऱ्या मनापासून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गायत्री मंत्राचे ध्यान केले तर आपल्याला सद्भावना प्राप्त होते. आपल्या पालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मान आणि आदर करा. त्यांचा सन्मान करा आणि त्यांना नेहमी आनंदी ठेवा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुण्य लाभते आणि आयुष्यात वाईट काळ कधीही येत नाही. आता आपण उपाय बघू. आता जो उपाय आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, तो उपाय तुम्ही सूर्योदयानंतर आणि
सूर्योदयानंतर आणि सूर्यास्त होण्यापूर्वी करायचा आहे. नंबर 1 आहे, आपल्याला एक पोळी घ्यावी लागेल आणि आपल्यावरून ती पोळी 31 वेळा घड्याळाच्या दिशेने उतरवायची आहे, म्हणजेच फिरवायची आहे. हे केल्यावर ती पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे किंवा नदीत प्रवाहित करायची आहे. यामुळे दुर्दैवी नशीब देखील आपल्या आसपास फिरणार नाही. नंबर 2 आहे, दर मंगळवार आणि शनिवार बजरंगबलीची पूजा करायची आणि नागवेलीचे पान आपल्याला अर्पण करायचे. दिवा लावून पुन्हा नंतर हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. नंबर 3 आहे, वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी पती पत्नीने दोघांनीही गौरी शंकर रुद्राक्ष धारण करायला हवा. म्हणजे दररोज सकाळी उठून गणपतीची पूजा करून गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे. यासह आपल्या जीवनातील सर्व समस्या टळतील. हे असे काही उपाय होते ज्याद्वारे आपण दुर्दैव आणि नशीब बदलू शकतो. त्याचबरोबर आम्ही हे जे देखील काही उपाय सांगितले आहेत किंवा कोणत्या चुका आहेत ज्या पत्नीने केल्यास तिच्या पतीवर थेट परिणाम होतो, तर ह्या चुका नक्की तुम्ही सुधारा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. असेच आपले नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.